हे मुंबईजवळील कोस्टल पॅराडाईज आणि जंजिरा इथलं मेन अट्रॅक्शन. पश्चिम किनाऱ्यावरच्या ऐतिहासिक घडामोडींचं केंद्रबिंदू असलेला हा अजिंक्य जलदुर्ग किल्ले मेहरूब उर्फ जंजिरा. संपूर्ण सागरावरचं वर्चस्व मिळवण्याच्या मध्ये उभा असलेल्या या कोटाने ब्रिटिश, पोर्तुगीज, मराठे, पेशवे सर्वांनाच शतकानुशतके झुरत ठेवलं. स्वराज्यावरची ही जखम दुर्दैवाने कधी निवळलीच नाही. नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे. कोकण कोस्टल राईड्सच्या एपिसोड 2मध्ये मी तुमचं स्वागत करतो. बघूया किल्ले जंजिरा 330 वर्ष अजिंक्य कसा राहिला. पद्मादुर्गची सफर करून मी मुरुड किनाऱ्यावर आलेलो तेव्हा दुपार झालेली. मुरुडसोबत आपसूक ज्या जंजिऱ्याचं नाव जोडलं जातं त्या जंजिऱ्यासाठीच्या फेरी पॉईंटकडे सर्वांचा ओघ दिसत होता. मीही गाडी काढली आणि जंजिरा किल्ला फेरी पॉईंटकडे निघालो. फेरीसाठी राजापुरीकडे न जाता मी खोरा बंदराकडे आलो. सुट्टीचा दिवस असल्याने फेरी लगेच भरली आणि किल्ल्याच्या दिशेने निघाली. डावीकडे मराठा काळात आरमारी ठाणे असलेलं राजापुरी गाव दिसतं. तिथूनही जंजिऱ्यासाठी फेरी मिळते. जवळ येताच किल्ल्याच्या 15 मीटर उंच तटभिंती आपल्यावर दडपण आणतात. इथूनच याच्या अजिंक्यतेची साक्ष सुरू होते. राजापुरी खाडीच्या तोंडावर एका अवघड गोलाकार बेटावर हा मजबूत अजिंक्य कोट किल्ले मेहरूब उर्फ जंजिरा. हलमुक नामक 2 बुरुजांच्या मध्ये असलेल्या महादरवाज्यासमोर आपल्याला फेरी सोडते. पुढे खडकाळ आणि उथळ पाणी असल्याने शिडीच्या होड्या आपल्याला महादरवाजापर्यंत पोहोचवतात. सुट्टीचा दिवस, गर्दी इतकी की तासभर होडीत थांबावं लागतं. एंट्री एक्झिटचं नियोजन इथे फसताना दिसतं. महादरवाजाच्या कमानीवर कोरीव लेख आहेत. उजव्या बाजूच्या कमानीवर एक विचित्र वाघाची प्रतिमा आहे, ज्यात वाघाने 4 पंजात 4 हत्ती, जबड्यात 1 आणि शेपटीत 1 असे एकूण 6 हत्ती पकडलेले दिसतात. गर्दीतून कसाबसा मी किल्ल्यावर आलो आणि मोकळा श्वास घेतला. किल्ल्यावर 2 मोठे तलाव आहेत. दोन्ही तलावात पाणी भरपूर. तलावाच्या समोर हे पीर पंचायतन. क्लासनच्या आयटनररी या प्रवास वर्णनानुसार कोळ्यांचा मेढेकोट असलेला हा किल्ला हा पेरीम खान नामक सिद्धीने रामा पाटलाकडून धोक्याने जिंकला. त्यावरून हे कोळ्यांचं जुनं श्रद्धास्थान रामपंचायतन असं मानतात. तर लारकोमच्या माहितीनुसार हे शियापंथीय पीरांचे पंचायतन. मी दक्षिणेकडे असलेल्या तटबंदीवरून गडाला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. कोटाच्या तटाला एकूण 22 बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजाला 2 किंवा 3 मजली आहेत. मागच्या शतकाअखेर तटावर व इतरस्त 121 तोफा होत्या. वर तोफा, खाली शिपायांच्या माऱ्याची जागा आणि आत विश्रांतीची जागा दिसते. बहुधा दारुगोळाही इथेच असावा.
पेरीम खानने कोळ्यांकडून हस्तगत केल्यानंतर बुरहान खान सिद्दी याने हा किल्ला बांधायला घेतला. भारतीय संघराज्यात विलीन होण्याआधी 20 सिद्धी सत्ताधीशांनी मिळून साधारण 330 वर्ष जंजिरा संस्थानावर राज्य केले. मूळचे ॲब्सिनियामधले हे आपशी म्हणजेच सिद्धी. पश्चिम किनाऱ्यावर हे धाडसी दर्यावर्दी आपल्या सचोटी आणि साहसी वृत्तीमुळे बहमनी काळात मोठ्या हुद्द्यावर पोहोचले. पुढे त्यांनी स्थापन केलेली स्वतंत्र वसाहत हबसान. 325 चौरस मैलचं हे क्षेत्र. हे क्षेत्र कुंडलिका नदी ते रोह्याच्या खाडीपर्यंत पसरलेलं आहे आणि मुरुड जंजिरा हे त्यांचं मुख्य केंद्र. तटबंदीवरून पश्चिमेला असलेल्या चोर दरवाजावर मी पोचलो. संकटसमयी समुद्रमार्गे पसार होण्यासाठी तो होता. बुरुजांमधलं अंतर साधारण 27 मीटरचं आहे. त्यावरून 800 ते 900 मीटर या कोटाचा घेर असावा असा अंदाज लावला जातो. मी गडाला वळसा मारून दक्षिणेकडून उत्तरेला आलो. इथं गडावरच्या मोहल्ल्यांचे भग्न अवशेष दिसतात. माहितीनुसार पूर्वी 2 मुसलमानांचे, कोळी व महारांचा एक असे एकूण 3 मोहल्ले इथे होते. यादवगाली हिंदू वास्तुशिल्पाचे अवशेष आपल्याला कोळीवाड्यात आढळून येतात. पाणी नको का खायला? 3 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांनी, एकदा शंभूराजांनी आणि एकदा पेशव्यांचे प्रतिनिधी आंग्रेंनी जंजिरा जिंकण्याचे अपयशी प्रयत्न केले. स्वराज्याचे निर्माते, रक्षणकर्ते यांना ही सल शेवटपर्यंत बोचत राहील. पेशव्यांनी मागे सोडलेली ही कलाल बांगडी तोफ किल्ल्याचं मुख्य आकर्षणापैकी ती एक आहे. पंचरशी धातूंची कोलाहल माजवणारी ही तोफ, तिच्या शेजारी असलेली ही चावडी आणि पुढे नागासारखी ही लांडा कासम तोफ. या 3 देशी व महादरवाजाच्या बुरुजांवर 7 विदेशी तोफा आहेत. गोलागर तलावाच्या बाजूने पायऱ्यांनी मी वर बालेकिल्ल्याकडे निघालो. वर जाताना डावीकडे अर्वाचीन हिंदू युरोपियन बांधणीचा हा सुरुल खानचा चौखानी वाडा. काळासोबत याची पडझड होऊन आता फक्त भिंती राहिल्यात. आत गवतही माजलेलं दिसतं.
वर बालेकिल्ल्यावर काही तोफा, ध्वज आणि राजवाड्याचे अवशेष आहेत. इथून संपूर्ण कोट दिसतो. अनेक वादळे आली आणि गेली. समुद्राच्या लाटा अंगावर झेलत जंजिरा आजही तटस्थ उभा आहे. अनेक सप्तदिशांच्या डोळ्यात हा खुपत राहिला. असा अवघड बाका किल्ला प्रत्येकाला हवा होता, पण जंजिराच्या भक्कम तटबंदीच्या चिरा कधीही निखळल्या नाही. किल्ले मेहरू उर्फ जंजिरा अजेय राहिला. किल्ल्यावर पिण्याचं पाणी नाही. धाप लावणारी पायपीट करून जीव त्रासलेला. आज पुरतं बस झालं असं वाटत होतं. एक्झिट पॉईंटवर हसल करत मी जंजिराचा निरोप घेतला. अर्धा दिवस किल्ल्यावर घालवलेला, पण कोट इतका मोठा आहे की परत जाताना ही धावती भेट वाटली. कोकण आनंद यात्रेच्या डेवनचा शेवटच्या स्पॉटकडे मी निघाले. जंजिराच्या सावलीत असलेली ही एक ऐतिहासिक वास्तू, खोखरी घुमट.